सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हे महाराष्ट्रातील समर्थ संप्रदायाचे पवित्र क्षेत्र आहे. सातारा जिल्ह्याच्या नैऋत्येस सुमारे 10 किलोमीटर उरमोडी नदीच्या खोऱ्यात परळी गाव आहे. ते शिलाहारांच्या अधिपत्याखाली 11व्या ते 12व्या शतकात होतं. येथे शिलाहार काळातील एक शिलालेख पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळ ग्रंथालयात ठेवलाय. 3350 फूट उंचीचा सज्जनगड किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे 3 फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड किंवा परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी. अनंत कवींनी या पावन भूमीचं अतिशय उत्तम वर्णन केलंय. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगारपुरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी, येथे जागृत रामदास विलसे तो या जना उद्धरी. स्वराज्य निर्मितीच्या काळात महाराजांना समर्थांचं खूप सहाय्य झालं. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या आपल्या शिकवणीतून अनेक माणसं त्यांनी स्वराज्य कार्यास जोडली. अशा थोर संतांच्या सानिध्याने पावन झालेल्या भूमीस आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी हेच आपलं भाग्य समजून सज्जनगडास जाण्यासाठी मी तयारी सुरुवात केली. समर्थ रामदास स्वामी स्वतः 1200 सूर्यनमस्कार घालत होते. ते करून समाजाला बलोपासनेचा एक उत्तम आदर्श समर्थांनी समाजापुढे ठेवला. याचंच एक प्रतीक म्हणून त्यांनी अखंड भारतभर अनेक ठिकाणी मारुतीची स्थापना केली. समर्थांचे 11 मारुती प्रसिद्ध आहे. त्यामागे काय उद्देश होता? 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी या 11 मारुतींची स्थापना त्यांनी केली. जय जय रघुवीर समर्थ. मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचं वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाईचं वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. त्याशिवाय जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची एक खोली आहे. त्यामध्ये पितळी रंगाचा खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे 2 मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठ्या तांब्यात पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कल व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. आणि या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार सुद्धा आहे. राम मंदिर आणि तिथला मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजाने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रह्मपिसा म्हणतात.
आणि गडाच्या पश्चिम टोकावरती एक मारुती मंदिर आहे, त्यास धाब्याचा मारुती असं म्हणतात. गडाच्या उत्तरेस बाटेवरच गाय मारुती आणि कल्याण स्वामी मंदिर आहे. गाय मारुती देवळाकडून कड्याच्या कडेनी एक पायवाट जाते. साधारण 100 मीटर अंतरावर एक गुहा आहे, तीच ती रामगड. स्वराज्याच्या अनेक कठीण प्रसंगी महाराजांना समर्थांनी मोलाचा सल्ला दिला. समर्थांच्या वयानुसार त्यांना दगदग सहन करावी लागू नये म्हणून महाराजांनी या किल्ल्याची व्यवस्थित डागडुजी करून तो त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठी दिला. महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास येथे राहिले आणि समर्थ रामदासांनी प्रमुख संत मंडळींना जमवून येथे रामाचा मोठा उत्सव केला व या किल्ल्याचे सज्जनगड असं नामकरण केलं. काहींच्या मते शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांच्या वास्तव्यामुळे सज्जनगड असं नामकरण केलं असंही सांगतात. राम मंदिराच्या सभा मंडपात सिद्धिविनायक आणि हनुमानाची मूर्ती दिसून येते. मुख्य राम मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती दिसतात आणि जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. बाजूला समर्थांचं समाधीस्थानही आहे. याच ठिकाणी समर्थांनी अध्यात्मातील ग्रंथराज दासबोध या अमूल्य ग्रंथाची रचना केली. दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत. मूळ ग्रंथ अत्यंत सोप्या मराठी भाषेत असल्याने मराठी बोलीभाषा येणाऱ्या कोणालाही तो सहज समजेल असा आहे. विशेषतः समर्थकालीन अन्य पत्रव्यवहार व ग्रंथरचना पाहता समर्थांनी मुद्दाम काळाच्या पुढे जाणाऱ्या सोप्या भाषेत ग्रंथ लिहून आपला दृष्टेपणाच अधोरेखित केला आहे.